नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळ। त्यासाठी डाळ कुकरला उकडून घ्यायची आहे। 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी तुरीची डाळ, कांदा, हळद, मीठ आणि तेल घेतलेलं आहे। चांगलं शिजवून घेतलंय कुकरला। आता आपण एक पातेलं घेणार आहोत, ते चांगलं गरम करून घेतलंय। त्यात तेल टाकलंय, तेल चांगलं गरम झालंय। आता आपण जिरं मोहरी टाकणार आहोत। मोहरी चांगली तडतडले, आता जिरं टाकूया। जिरं पण चांगलं तडतडले। आता काही खडे मसाले टाकलेत। कढीपत्ता, लसूण ठेचून घेतलेला आहे। मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, ती पण टाकायची आहे। मिरची टाकून घेतलंय, चांगलं मिक्स करायचंय, परतायचंय। टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो पण टाकायचा आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आलं घेतले आपण, ते पण टाकले, चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि चवीनुसार मीठ टाकूया। डाळ उकडायला पण मीठ टाकलं होतं, त्यामुळे अंदाजाने मीठ टाका। आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। आपण हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे, हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कशी झाले ते नक्की सांगा। आता आपण उकडून घेतलेली डाळ होती, ती टाकले। पातेलं मला वाटते लहान पडलंय, त्यामुळे पातेलं आपण चेंज केलंय। वरून कसुरी मेथी टाकले, त्याने टेस्ट आणि वाढते। चांगली उकळी आले, वास तर छानच येतोय। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। वरून कोथिंबीर टाकले, मस्त असा स्वाद येतोय।